महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आम्हाला वाद आणि भांडण नकोय म्हणून आम्ही गप्प बसतोय, पण कोणी उगाच वाद ओढवून घेतला तर उत्तर दिलं जाईल, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालामुळेही राज्यातील राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाकडे जनतेचं आणि राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागले होतं. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आलेल्या निकालामुळे या प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता मनसेची भूमिका काय असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना विविध पक्षांचे नेते आपापली भूमिका ठामपणे मांडताना दिसत आहेत. आता अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या वक्तव्याला आगामी राजकीय संघर्षाची चाहूल म्हणूनही पाहिलं जात आहे. आता मनसेच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं, आगामी निवडणुकांमध्ये मनसे अधिक प्रभावी भूमिका बजावू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.